हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. भगवंताचे अर्जुनावर कसे आश्चर्यकारक प्रेम आहे ते माऊली आपल्याला समजून सांगत होते मागच्या सत्रामध्ये. आता आपल्याला माऊलींची या संदर्भात आणखी माऊली काय सांगतात ते समजून घ्यायचं आहे. पुढची ओवी 124वी आहे. आवडी आणि लाजवी व्यसना आणि शिनवी पिसे आणि न भुलवी तरी तेची काहे. प्रेम आहे आणि ते लज्जा निर्माण करते तर ते प्रेम कसचे. तसेच व्यसन आहे आणि ते करण्यात जर शीन वाटत असेल तर ते व्यसन कसले. वेड आहे परंतु भ्रम होत नाही तर ते वेड कसले. ही भाषा प्रसिद्ध शायर मिर्झा गालिब यांची आठवण करून देते. पण त्यांनाही सांगण्यासाठी किमान 3 शेर करावे लागले असते. श्री ज्ञानेश्वरीचे निर्माण मिर्झा गालिबच्या सुमारे 500 वर्ष आधीचे आहे. सारांश माऊलींची प्रतिभा अशी चतुरस्र आहेच आहे. म्हणोनी भावार्थ तो ऐसा अर्जुन मैत्रियाचा कुवासा की सुखे शृंगारलिया मानसा दर्पणू तो. म्हणून आपणा सर्वासाठी भावार्थ असा की अर्जुन हा भगवंताच्या सख्य भक्तीचे घर आहे अथवा सुखाने शृंगारलेले भगवंताचे मन पाहण्याचा तो आरसाच आहे. या परी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी. तो अर्जुन पुण्यवान व पवित्रतेत खूप श्रेष्ठ आहे इतका की त्या जगात भक्तिरूप बीज पेरण्यास तो एकमेव उत्तम शेत झाला आहे आणि म्हणूनच तो कृष्ण कृपेला पात्र झालेला आहे. हो का आत्मनिवेदना तळींची जे पीठिका होय सख्याची पार्थो अधिष्ठात्री तेथेची मातृका गा. नवविधा भक्तीचा क्रम पाहता आत्मनिवेदनाच्या आधीच्या क्रमांकावर असलेल्या सख्य भक्तीकडे देवीचे पीठ म्हणून पाहिल्यास अर्जुन त्या सख्य भक्तिरूप पीठाची अधिष्ठात्री देवता आहे. अर्थात सर्व देवतांच्या त्यांच्या पतीप्रत व सर्व भक्तांच्या त्यांच्या इष्टदेवतेप्रत असलेल्या सख्य भक्तीच्या सर्व छटा अर्जुनाच्या सख्य भक्तीत आहेत. किंबहुना अर्जुनाची सख्य भक्ती सर्व प्रकारच्या सख्य भक्तीचे अधिष्ठान म्हणजे मूळ स्वरूप स्तोत्र आहे. परिशिष्ट 10 आणि नारद भक्ती सूत्र क्रमांक 82 मधील सख्य भक्तीवरील थोडं चिंतन या निमित्तानं आपण पाहणार आहोत. नारद काय म्हणतात ते पाहिलं पाहिजे. नारदांची भक्तिसूत्रे प्रसिद्ध आहेतच. 84 भक्तिसूत्र आहेत. त्यातलं 82 जे भक्तिसूत्र आहे त्यामध्ये 11 प्रकारची ही भक्ती सांगितलेली आहे. गुणमहात्म्यशक्ती, रूपासक्ती, पूजासक्ती, स्मरणासक्ती, दास्यासक्ती आणि आपण पाहणार आहोत ती सध्या सख्यासक्ती ही 6व्या क्रमांकावर आहे. नंतर कांतासक्ती, वात्सल्यासक्ती, आत्मनिवेदनासक्ती, तन्मयासक्ती आणि परमविरहासक्ती रूपा असे 11 प्रकार सांगितलेले आहेत नारदांनी. त्यातली 6वी जी आहे सख्यासक्ती त्याविषयी परमेश्वर भक्तवत्सल आहे असा तो आपला जीवलक मित्र आहे. या भावनेने होणारी भक्ती ही सख्या भक्ती होय. सख्या भक्तीची उत्कृष्ट उदाहरणे
म्हणजे अर्जुन, उद्धव, सुदामा आणि संजय यांची होत. सर्वसामान्य भक्तांना ही साधना, हा अनुभव प्राप्त करण्याचे भाग्य असणे शक्य नाही. अर्जुनाच्या भाग्याचे वर्णन माऊली अध्याय क्रमांक 11 मध्ये पुढील प्रमाणे करतात. म्हणतात, एखादा विषयासक्त पुरुष जसा स्त्रीच्या म्हणजे पत्नीच्या ताब्यात जातो, तसे भगवान श्रीकृष्ण त्याचा सखा व भक्त असलेल्या अर्जुनाच्या अधीन झालेले आहे. अध्याय 11 ओवी 169. सख्य भक्तीमध्ये एका बाजूला भगवंताचे त्याच्या सख्यावर मैत्रीपूर्ण नितांत प्रेम असते, तर दुसऱ्या बाजूला त्यांचा सखा हा निशंक श्रद्धा पूर्ण शरणागत भाव हृदयापासून प्रांजळपणाने भगवंताप्रती प्रेम भक्तीमध्ये असतो. अशा प्रकारची ही मित्रत्वाची सख्या सक्ती अशा प्रकारची ही भक्ती सांगितलेली आहे. पुढे माऊली म्हणतात, पासीची गोसावी न वाणिजे, मग पायिकाचा गुण घेईजे, ऐसा अर्जुनी तो सहजे पडिये हरी. 128. जीवनमुक्तावस्थेत भजन करणारा तो स्वतः, भजन व भज्य असलेला भगवंत हे तीनही परमात्मरूपाने अनुभवास येत असतानाही, त्रिपुटी संपली असतानाही, भक्ती सुखाचे साधन असलेली भक्त भजन भज्य ही त्रिपुटी जीवनमुक्त कल्पित द्वैताधारे जसे टिकवून ठेवतो, तसे भगवंत अर्जुनाच्या बाबतीत करीत आहेत. हे आपण ओवी क्रमांक 120 पासून 131 पर्यंत हा विषय माऊलींनी स्पष्ट करून सांगितलाय. या माऊली म्हणतात, शेजारीच असलेल्या श्रेष्ठ प्रभूचे वर्णन न करता भक्त म्हणजे सेवक असलेल्या अर्जुनाच्या गुणांचे वर्णन करावे असे वाटावे, इतका अर्जुन देवाला आवडतो आणि म्हणून तो स्वाभाविकपणे वर्णनीय झालेला आहे, असं माऊलींचा अभिप्राय. पहा पा अनुरागे भजे, जे प्रियोत्तमे मनिजे, ते पतिहू निकायन वाणिजे पतिव्रता. जी पतिव्रता नवऱ्याला प्रेमाने भसते आणि जिला नवरा मानतो, त्या पतिव्रतेचे वर्णन तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त करावयास नको काय. तैसा अर्जुनाची विशेषे स्तवावा, ऐसे आवडले मज जीवा, जे तो त्रिभुवनीची दैवा, एकायतनू जाहला. माऊली म्हणतात, त्याचप्रमाणे अर्जुनाची विशेष प्रशंसा करावी असे माझ्या मनाला वाटले, कारण त्रिभुवनातील सर्व भाग्य एका अर्जुनाच्या ठिकाणी एकवटले आहे. जयाची आवडीचे निपांगे, अमूर्तू ही मूर्ती आवगे, पूर्णाही परी लागे अवस्था जयाची. ज्याची योगाभ्यासाची आवड पुरविण्यासाठी, प्रेमाचा पांग फेडण्यासाठी, निराकार परमात्म्याने सगुण व्हावे आणि पूर्ण असलेल्या त्या परब्रह्माला पूर्ण होण्यासाठी अर्जुनाची त्याच्याबरोबरच्या संवादाची आवश्यकता लागावी, अशी अवस्था व्हावी. ओवी क्रमांक 131. तर पुढे माऊली म्हणतात, तव श्रोते म्हणती दैव, कैसी बोलाची हवाव, काय नादा ते हनबरव जिनोनी आली. तेव्हा श्रोते म्हणाले की काय भाग्य आमचे, काय बोलण्याची शैली, म्हणजे हद्द आणि शब्दाची अशदबाजी आहे. भगवान श्रीकृष्ण व अर्जुन यांचे सानिध्य प्रत्यक्षपणाने म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणासारखे अनुभवास आणून दिले आहे. भगवंताचे सानिध्य अनुभवता येते याची खात्री पटवून दिलेली आहे. हा त्याचा सारांश. त्यांच्या म्हणजे माऊलींच्या बोलण्याची गोडी, मधुरता नाद ब्रह्मास म्हणजे सप्तसुरांना जिंकून आली की काय. हा हो नवल नोहे देशी, मराठी बोली जे तरी ऐशी,
वाणे उमटताही आकाशी साहित्य रंगाचे. यांच्या माऊलीच्या म्हणजे माऊलीच्या साहित्यातील विविध अलंकारांनी मनातील आकाशात सख्य भक्तीचे विविध रंग म्हणजे प्रकार अनुभवास येत आहेत. साहित्याच्या आकाशात रसालंकारांचे विविध रंग उमलत आहेत. अहो, मराठी भाषा अशी बोलता येते हे आश्चर्य नव्हे काय. कैसे उन्मेख चांदणे तार आणि भावार्थ पडे गार, हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती. ज्ञानदेव माऊलींच्या निरूपणातून ज्ञानरूपी चांदणे कसे स्वच्छ व टिपूर पडले आहे. त्यातील भगवंताचे सानिध्य अनुभवणे हा भावार्थ आहे. हा भावार्थच त्या चांदण्यांचा गारवा आहे आणि त्या चांदण्यात श्लोकातील गुढार्थ चंद्र विकासी कमलिनीप्रमाणे सहजत विकसित होत आहे. चाडची निचाडा करी ऐसी मनोरथी ये थोरी, तेने विवळले अंतरी तेथ डोलू आला. हे व्याख्यान ऐकण्याच्या इच्छेची थोरवी एवढी आहे की निरीच्छ म्हणजे आशा अपेक्षा कामनारहित जीवनमुक्त पुरुषाला देखील हे व्याख्यान ऐकण्याची इच्छा होईल. श्रोत्यांच्या अंतर्मुख मनात व्याख्यानाविषयी असा प्रकाश पडल्यामुळे ते डोलू लागले. दुसराही एक भाव या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. श्रोत्यामध्ये असलेली इच्छा कोणती? कामना, आशा, अपेक्षा, आसक्ती इत्यादी या सर्वांचे परिवर्तन होऊन त्यांना निरीच्छ, निष्काम, निस्पृह, निर्मल, निरपेक्ष, निरासक्त करणे हे प्रयोजन म्हणजे मनोरथ. येथे ज्ञानेश्वरी ऐकताना थोरविला येते अशी जाणीव अंतरंगात प्रकाशल्यामुळे श्रोते दक्ष होऊन डोलू लागले. दोन्ही अर्थ उत्तम आहेत. ते निवृत्ती दासे जाणितले, मग अवधान द्या मनितले, नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे. निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी ते जाणले आणि मग ते श्रोत्यांना म्हणाले की श्रोते हो, शांत चित्ताने इकडे लक्ष द्या. पांडवाच्या कुळामध्ये कृष्णरूपी अद्भुत दिवस उगवला आहे. देवकिया उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळिला, की शेखी उपेगा गेला पांडवासी. देवकीने आपल्या उदरात भगवान श्रीकृष्णाला वाढवले, यशोदेने त्याचे कष्टाने पालन केले, पण शेवटी तो पांडवांच्या उपयोगाला आला. म्हणोनी बहुदिवस ओळगावा, का अवसरूपा होनी विनवावा, हाची सोसूतया सदैवा पडे चीना. पुष्कळ दिवस भगवान श्रीकृष्णाची सेवा करावी किंवा योग्य वेळ पाहून त्यांना विनंती करावी, एवढाही प्रयास त्या भाग्यवान अर्जुनास पडलाच नाही. हे असो कथा सांगे वेगी, मग अर्जुन मने सलगी, देवा ये संत चिन्हे अंगी, न ठकती माझ्या. श्रोते म्हणतात की ते आता राहू दे, आता पुढील कथाभाग लवकर सांग. यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मग अर्जुन लढिवापणे म्हणाला की देवा, ही संतांची लक्षणे माझ्या अंगी वसत नाहीत बरं. एरवी या लक्षणाची या निजसारा, मी अपाडे कीर पुरा, परी तुमचे नी बोले अवधारा, थोरावे जरी. एरवी या लक्षणांच्या तात्पर्याचा विचार केला तर मी खरोखरच म्हणजे अधिकाराने फारच अपुरा आहे, परंतु आपला उपदेश धारण करून योग्यता संपादन मात्र करीन बरं. जी तुम्ही चित्त देयाल, तरी ब्रह्म मिया होई जेल, काय जहाले अभ्यासी जेल, सांगाल जे. अर्जुनाप्रमाणे निश्चय केला पाहिजे आपण मनात आणाल तर मी ब्रह्म होईन, त्यासाठी सांगाल तो अभ्यास करीन. अर्जुनाप्रमाणे जिज्ञासू मुमुक्ष होऊन योगाभ्यासाचा निश्चय करावा.
गीता ज्ञानेश्वरीत सांगितलेल्या साधनेमध्ये निसंशयता व निष्ठा असणे अत्यंत आवश्यक आहे. हा या ओवीचा भावार्थ आहे आणि तो आपल्याला सुद्धा तसा म्हणजे भावार्थ तो ठेवून साधना म्हणजे ध्यानाभ्यास साधना करणे आवश्यक आहे. हा हो नेनो कवनाची कहाणी आयकोनी श्लाघिजत सो अंतकरणी ऐसी जहालेपनाची शिरयानी कायसी देवा. देवा, तुम्ही कोणाची गोष्ट सांगता हा ते कळलं नाही, परंतु ती ऐकल्यापासून मी त्यांची मनात स्तुती करीत आहे. अशी लक्षणे ज्यांच्या अंगी प्राप्त झाली असतील त्यांचे महत्त्व केवढे असेल बरे. हे अंगे म्या होई जे का ए तुले गोसावी आपुले पण किजो का तव हा सोनी श्रीकृष्ण हो का करू म्हणती. देवा, मीही तसा होईन का? आपण आपला समजून कृपा कराल का? तेव्हा भगवान श्रीकृष्ण असून म्हणतात की हेच का तुझे म्हणणे आहे, तर अवश्य तसे करू. सिद्धांत सांगितला पुढच्या ओवीमध्ये माऊलींनी. देखा संतोषू एक न जोडे तवची सुखाचे सैन्य साकडे मग जोडलिया कवनीकडे अपुरे असे. 144 असे पहा की जोपर्यंत एकमेव असलेल्या संतोषाशी अर्थात आत्मसुखाशी जोडल्या जात नाही म्हणजे एक समाधान प्राप्त होत नाही तोपर्यंत चहूकडे सुखाचा दुष्काळ असतो. पण एकदा का आत्मसुखाशी जोडले गेल्यावर सुखाला कोणत्याही दृष्टीने कोणीकडेही अपुरेपणा राहत नाही. अर्थात परिपूर्ण अशा आत्मानंदाचा अनुभव जेथपर्यंत दृष्टी जाईल तेथपर्यंत चहूकडे येत राहतो. तैसा सर्वेश्वरू बळिया सेवके मनोनी ब्रह्म ही होय तो कौतुके परी कैसा भारे आतला पिके दैवाचेनी. सर्वशक्तिमान सर्वेश्वराचा हा अर्जुन सेवक आहे. प्रत्यक्ष भगवंताशी संवाद साधत आहे म्हणून तो सहजच ब्रह्मरूप होईल. पहा तो कसा भाग्याच्या पिकाच्या भाराने आतून बहरला म्हणजे गदगदला आहे. जो जन्म सहस्राची यासाठी इंद्रादिकाही महागू भेटी तो आधिनू के तुला किरीटी जे बोलोही नसाहे. इंद्रादिकांनी देखील हजारो जन्म घेतले तरी ज्या ईश्वराची भेट होणे दुर्लभ तो भगवंत अर्जुनाच्या किती अधीन झाला आहे. अर्जुनाचे मागणेही भगवान श्रीकृष्णाला सहन होत नाही. अर्थात मागण्यापूर्वीच विचार करण्यापूर्वीच अर्जुनाला ज्ञान व साधना प्राप्त होत आहे. मग ऐका जे पांडवे म्हणितले म्या ब्रह्म होवावे ते अशेषही देवे अवधारिले. मी ब्रह्म व्हावे असे अर्जुनाने म्हटले आणि ती इच्छा भगवान श्रीकृष्णाने मनापासून लक्षात घेतली. अर्थात ती पूर्ण करण्याचे मनावर घेतले. आणि म्हणून या ठिकाणी ही जी काही ओळ आहे त्या ओळीमुळे या अध्यायातील साधनेचे महत्त्व आवश्यकता क्षमता दाखवते असे लक्षात घेतले पाहिजे. अर्जुनाकडूनही वैराग्याची अपेक्षा सांगणारी ही ओवी माऊली म्हणतात. तेथ ऐसेची एक विचारिले जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीची. भगवंताची अनुक्रमाने खात्री झाली की ज्या अर्थी अर्जुनाला ब्रह्मत्वाचे डोहाळे लागले आहेत त्या अर्थी त्याच्या बुद्धीच्या उदराने वैराग्याचा गर्भधारण केलेला आहे. एरवी दिवस तरी अपुरे परिवैराग्य वसंताचे निभरे जे सोहम भाव महुरे मोडोनी आला. एरवी अर्जुन रूपी वृक्ष ब्रह्मफलप्राप्तीसाठी परिपक्व झालेला नसूनही वैराग्यरूपी वसंताच्या भरामुळे मी ब्रह्म व्हावे म्हणजे सोहम या भावरूपी मोहराच्या वजनामुळे
अर्जुन रूपी वृक्ष वाकला आहे. वैराग्यामुळे मुमुक्षत्व वाढते व मुमुक्षत्वामुळे वैराग्य अंगी बांधते. वैराग्याच्या व आत्मानुभूतीचा अनोन्य संबंध आहे हा भाव. साधना सांगणारी पुढची बोबी माऊलींची अशी आहे. मनोनी प्राप्ती फळी फळता, यासी वेळून लगेल आता. होय विरक्तो ऐसा अनंता, भरवसा जाहला. म्हणून मोक्षरूपी फळ येण्यास आता फार वेळ लागणार नाही. हा वैराग्य संपन्न झाला आहे अशी देवांची पूर्ण खात्री झाली. आत्मानुभूतीच्या प्राप्तीसाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाकडून सुद्धा वैराग्याची अपेक्षा करतात. याचा अर्थ साधकास वैराग्याशिवाय आत्मसाक्षात्कार भाव नाही. हा भाव म्हणे जे जे हा अधिष्ठील, ते आरंभीच यया फळेल. म्हणून सांगितला न वचेल, अभ्यासू वाया. ऐसे विवरोनिया श्रीहरी, मनितले तिये अवसरी. अर्जुना हा अवधारी पंथराजो. या दोन्ही ओवीमध्ये माऊलींनी वाचकाप्रती श्रोत्याप्रती विश्वास व्यक्त केलेला आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतःशीच म्हणाले, हा अर्जुन त्या साधनांचे अनुष्ठान करील ज्या ज्या साधना याला लगेच फळ देतील. याला सांगितलेला अभ्यास वाया जाणार नाही अशी खात्री पटल्यामुळे भगवान श्रीकृष्ण विचार करून म्हणाले की सर्व मार्गांचा राजा असलेला योग तू धारण कर. जो विश्वास भगवंतांना अर्जुनाबद्दल आहे, तोच विश्वास माऊलींना सर्व वाचकाबद्दल आहे, श्रोत्याबद्दल आहे. आणि म्हणून आत्मसंयम योगाच्या म्हणजे प्राणायाम, कुंडलिनी व ध्यानाभ्यासासंबंधीच्या सर्व साधना स्पष्टतेने व विस्ताराने माऊलींनी या अध्यायात सांगितलेल्या आहेत. माऊलींचा विश्वास मी खरा करून दाखविणार असा मनोभावे संकल्प करावा. आणि यानंतर 20 मिनिटाचं आपण ध्यान करूया. माऊलींच्या प्रती आपण केवळ निष्ठा दाखवून उपयोग नाही, ती तर आहेच, परंतु त्या निष्ठेचं रूपांतर पुढे आपल्याला माऊलींनी सांगितलेल्या साधना आपल्याला करायला हव्यात. आणि मग तिथे मात्र आपल्याला आपलं सर्वस्व झोकून देऊन त्या साधना जर केल्या तर माऊलींचा विश्वास आपण सार्थ ठरवल्यासारखा होईल. आणि त्यासाठी 20 मिनिटाचं ध्यान. या ठिकाणी माझी माऊली म्हणल्यानंतर आपण ध्यान करणार आहात. मात्र माझी माऊली या शब्दानंतर आपण श्रवण बंद करावं, कारण आजचा कथाभाग आणखी पुढे आपल्याला न्यायचा आहे. आणि 20 मिनिटाचं ध्यान पूर्ण केल्यानंतर पुन्हा उर्वरित श्रवण करावं. माझी माऊली. रामकृष्ण हरी. आत्मसंयोग योगाच्या साधना म्हणजे प्राणायाम, कुंडलिनी अभ्यास, ध्यानाभ्यास या साधना मनपूर्वक निष्ठेने करणार असा जो संकल्प केला आहे, अर्जुनाप्रमाणे तो संकल्प ध्यानापूर्वी स्वतः केला आहे. तो संकल्प मनाच्या पार्श्वभूमीवर ठेवून पुढचे वाचन करावयाचे आहे. माऊली तुमचा संकल्प सिद्धीस नेणार ही खात्री मनात बाळगून आपण आता पुढचं वाचन करूया. माऊलीची पुढची ओवी आहे. तेथ प्रवृत्ती तरुच्या बुडी, दिसती निवृत्ती फळाची आकोडी. जिये मार्गीचा कापडी, महेशू अजुनी. या मार्गामध्ये प्रवृत्तीरूप झाडाच्या बुडालाच निवृत्तीरूप कोट्यावधी मोक्षफळे आलेली दिसतात. या मार्गाचे आचरण करू लागले असता मोक्षप्राप्ती होते व भगवान शंकर या मार्गाचे यात्रेकरू आजही आहेत.
पै योग वृंदे वहिली, आडवी आकाशी निघाली, की तेथ अनुभवाच्या पाबुली धोरणू पडिला. जमिनीवरील मार्गाला वळणे असल्यामुळे अंतर वाढते. आकाशमार्ग सरळ म्हणजे आडवा जातो, कमी अंतराचा असतो. आकाशात तसे पाहता मार्ग नसतो, पाऊलखुणा नसतात, एक दिशा असते, एक धोरण म्हणजे विजन असते. भगवान शंकराच्या मागोमाग अनेक योगीजनांनी या कमी अंतराच्या आकाश मार्गाचा म्हणजे शॉर्टकट, पण रेखीव आखीव नसलेल्या मार्गाचा म्हणजे पाथलेस पाथ अवलंब केला आहे. आणि आता या मार्गातील गुरुवर्याच्या अनुभवामुळे एक दिशा, एक धोरण, एक खात्रीशीरता म्हणजे गॅरंटी प्राप्त झालेली आहे. असा हा मार्ग झालेला आहे. भगवान शंकर प्रणीत नाथ संप्रदायातील साधनाशी समन्वय आणि अशा प्रकारचं जे आहे ते या पुढे आपल्याला चिंतन आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी ओवी क्रमांक 291 म्हणजे आता आपण ओवी क्रमांक 154 पाहिली आहे, परंतु याच अध्यायातली 291 ही ओवी आपण पाहूया. काय म्हणतात माऊली 291 मध्ये? पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतीचा दंशू, परिदावुनी गेला उद्देशू श्री महाविष्णू. देहाद्वारे देहधर्माचा म्हणजे देहांकार, कर्तृत्व अहंकाराद्वारे सुरू असलेले करणे आणि मी व माझेपणाचा, जीवभावाचा ग्रास करणे हे नाथ संप्रदायाचे वर्म आहे. परंतु श्री महाविष्णू भगवान श्रीकृष्ण ते वर्म उघड दाखवून गेलेले आहेत. कर्म, भक्ती, ज्ञान यांचा समन्वय साधून ध्यान प्राणायामाची साधना त्यामुळं नित्य करावी. आणि या ठिकाणी आपल्याला असं सांगतात की देहाने ध्यानाभ्यास करून हे करणे थांबवले म्हणजे देहाने देहाचा स्वभाव संपवला की स्वसंवेद्य असलेला आत्मा अनुभवास येतो, हे ते वर्म. आणि या ठिकाणी आपल्याला आणखी काही तपशील दिलेला आहे. आणि कुंडलिनी आधारे केलेल्या ध्यानासंदर्भात जरी येथे यापूर्वी काही 274 ते 291 जी आपल्याला सध्या पाहायचं नाही आहे ते विवेचन ध्यानाच्या अस्तसमाधीत आत्मानुभवात याच पद्धतीनं दाखवते, हे लक्षात घ्यावं. त्याचा अन्य तपशील आपण पुन्हा बघणार आहोत. पुन्हा आपण मूळ विषयाकडे जाऊया. विषय असा की माऊलींनी गीतेवरील टीकेत भगवान शंकरांनी उपदेशल्या नाथ संप्रदायातील व शीघ्र फलदायी अशा साधना सांगून गीतेतील अद्वैत तत्वज्ञान व ते ज्ञान अनुभवण्यासाठीच्या साधना असे उत्कृष्ट मिलन श्री ज्ञानेश्वरी साधले आहेत. याबाबत ऋणनिर्देश माऊलींनी श्री ज्ञानेश्वरीच्या शेवटी अध्याय 18 ओवी क्रमांक 1751 ते 1761 मध्ये केला आहे. या व्यतिरिक्त पूर्ण ज्ञानेश्वरीत स्पष्ट ऋणनिर्देश ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीस व्यासांचा मागोवा घेत व शेवटी व्यासांचा मागोवा घेत आणि भाष्यकारांना वाट पुसत असा शंकराचार्याचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. अशा रीतीने माऊलींनी स्पष्ट ऋणनिर्देश फक्त नाथ संप्रदायांचा, व्यासांचा व शंकराचार्यांचा केला आहे. भगवान शंकर प्रणीत नाथ संप्रदायातील साधना अर्थातच माऊलींना त्यांचे गुरु निवृत्तीनाथापासून प्राप्त झालेल्या आहेत. प्रत्येक अध्यायात माऊलींनी त्यांच्या गुरुबद्दल व्यक्त केलेली भक्ती, आदर, प्रेम व कृतज्ञता नाथपंथीय साधनांचे व त्या शिकवून ज्ञान अनुभूतीस आणून देणाऱ्या गुरूंचे महत्त्व देखील अधोरेखित करीत असतात. श्री ज्ञानेश्वरी जेव्हा जेव्हा माऊलींनी त्यांच्या गुरुबद्दल प्रेम, भक्ती, कृतज्ञता व्यक्त केली आहे त्यावेळेस त्याच्याकडे निव्वळ गुरुभक्ती म्हणून न पाहता स्वतःचे गुरु व त्यांनी शिकविलेल्या भगवान शंकर प्रणीत नाथ संप्रदायातील साधना या दोन्ही प्रती
माऊलींनी भक्तिप्रेम कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. असा भाव मनात आणावा. भगवंत स्वरूप माऊलीचे स्मरण करताना माझी माऊली, भगवान शिवप्रणीत नाथ पंथीय सर्व साधनांनी संपन्न आहे व ज्ञानासोबत त्या सर्व साधना मला शिकवू इच्छित आहेत. हा भाव मनात आणून भक्तिप्रेम रस प्रवाहित करीत बरं का या श्रवण आणि चिंतन आणि वाचन, ज्यावेळेस ग्रंथ हातात येईल तेव्हा वाचन करावं. नाथ संप्रदायातील साधनांचं या ठिकाणी वैशिष्ट्य काय आहे त्याला आपल्याला थोडं पाहता येईल. शांकरी विद्येतील या साधना शीघ्र फलदायी, पण मार्ग हा रेखीव आखीव नसलेल्या म्हणजे पातलेच पात अशा स्वरूपाच्या असतात. साधकास दिशा म्हणजे चित्तशुद्धी, विवेक, वैराग्य माहिती आहे. ध्येय आत्मानुभूती, जीवनमुक्ती, आत्मानंद माहिती आहे. आणि तरी देखील साधकास आध्यात्मिक वाटचालीत प्रत्येक वेळेस नेमके काय करावे म्हणजे कोणती साधना कशी करावी ते कळत नाही, पण आत्मानुभवी गुरु ते सांगू शकतात. प्राचीन काळी ऋषीमुनींनी भरपूर संशोधन करून सर्वच मार्ग म्हणजे भक्ती, कर्म, ज्ञान, साधना, गुरुकृपा सिद्ध केलेले आहेत. तथापि प्रत्यक्षात भक्ती, कर्म, ज्ञान, साधना व गुरुकृपा यांच्या यथोचित मिश्रणाने, समन्वयाने आध्यात्मिक उन्नती त्वरेने होते व प्रगती कुठल्याही टप्प्यावर न थांबता ती मुक्तावस्थेपर्यंत सुरू ठेवता येते. साधकाच्या आयुष्यात घडत असणाऱ्या घटना व त्याची सध्याची आध्यात्मिक पातळी याचा विचार करून आत्मानुभवी गुरु त्या शिष्यासाठी त्यावेळी भक्ती, कर्म, ज्ञान आणि साधना यापैकी कशास किती महत्त्व द्यावे व या सर्वांचा समन्वय कसा करावा, कोणती साधना कशी करावी हे ठरवत असतात. त्या साधकाने नेमके काय करावे, तसेच साधकांचे समूह करून समूहाद्वारे नेमकी साधना कशी करावी याचे मार्गदर्शन करीत असतात. तसे करणे म्हणजे टेलर मेड प्रोसिजर अत्यावश्यकही असते. त्यामुळे आध्यात्मिक वाटचालीस रेखीव आखीव नसलेला मार्ग म्हणजे पातलेच पात असे संबोधावे लागते. म्हणूनच गुरुशिष्य परंपरेचे महत्त्व आहे. त्यामुळे जुन्या काळी गुरुकुलात राजकुमार सुद्धा शिकण्यास जात. या ठिकाणी आणखी थोडंसं वेगळं असं चर्चा करायची म्हटलं तर शिवसूत्रे म्हणजे हे शैव पंथ आहे आणि गीता ही वैष्णव पंथाची आहे. या दोघांमधील सिद्धांत व साधनाचा संगम आत्मानुभूती प्राप्त करून देण्यासाठी माऊलींनी साधला आहे. या दोन संप्रदायामध्ये खूप पूर्वी म्हणजे काही हजार वर्षापूर्वी जे दूरत्व होते ते दूरत्व पुन्हा कधीही डोकेवर काढणार नाही अशी निश्चिंतता श्री ज्ञानेश्वरीद्वारे समग्र समाजात माऊलींनी प्राप्त करून दिलेली आहे. हे अवांतर जरी वाटलं तरी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. तिही आत्मबोधाचे नीव झुकारे, धाव घेतली एक सरे, की येर सकळ मार्ग निधसुरे, सांडोनी या आत्म्याच्या ज्ञानातच ठेवणारे. जसे फलापेक्षेने केलेले व्रत, वैकल्य, होम, हवनादी काम्यकर्म, वृक्ष असणारे किंवा गूढरम्य तेथेच अडकून ठेवणारे शब्दज्ञान, उचित विहित असलेले पण फलापेक्षेने केलेले कर्म, सत्वोद्रेक न साधणारी वरवरची दांभिक प्रेम रसरहित भक्ती इत्यादी त्रुटीपूर्ण व उशीर लागणारे इतर सर्व मार्ग त्यांनी सोडले आणि हाच पातलेच पात आत्मबोधाकडे म्हणजे आत्मानुभूतीकडे नेणाऱ्या, आत्मज्ञानाकडे नेणाऱ्या, घेऊन जाणारा सरळ मार्ग असल्यामुळे तिकडेच एकसारखी धाव घेतली. धरसोड न करता अभ्यासाचे सातत्य ठेवून धाव घेतली आणि आत्मज्ञान, आत्मबोध काय त्याबद्दल विचार करता येईल. माऊली शब्दज्ञानासाठी, माहितीसाठी, नॉलेज आणि इन्फॉर्मेशनसाठी ज्ञान हा शब्द वापरतात. जे ज्ञान अनुभवाला येते, प्रतीतीला येते त्यास माऊली बोध हा शब्द वापरतात. हे लक्षात घ्यावे.
शब्दज्ञान व शब्द ज्ञानाचा अनुभव हा विषय विस्ताराने अध्याय क्रमांक 4 आणि श्लोक क्रमांक 39 मधील विवेचनात आपण त्याचं चिंतन केलेलं आहे. तेथील अशा प्रकारे हे आत्मज्ञान, आत्म्यासंबंधीची शाब्दिक माहिती, आत्मबोधमध्ये आत्म्यासंबंधी प्रतीतीला येणारे ज्ञान, अनुभवात्मक ज्ञान, आत्मज्ञान असे टप्प्याटप्प्याने होते. आत्मबोधही टप्प्याटप्प्याने होतो. आत्मबोध प्राप्तीचा मार्ग म्हणजे आत्म्यासंबंधीचे शब्दज्ञान, अपरोक्षानुभूतीस आणण्याचा मार्ग, जाणीवेच्या कक्षेत आणण्याचा मार्ग, जाणीवेची कक्षा वृंदावत नेणारा मार्ग. पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध जाहले, आत्मविद थोरावले येणेची पंथे. पण यानंतर याच मार्गाने महर्षी आले, त्याच मार्गाने साधकांचे सिद्ध झाले आणि आत्मोद्बोध प्राप्त करून देणारे श्रेष्ठ गुरु म्हणजे आत्मविद याच मार्गात श्रेष्ठत्वास पावले, जसे श्री निवृत्तीनाथ आणि आपल्याकरता माऊली. हा मार्गुजय देखिजे, तै तहान भूक विसरीजे, रात्री दिवस निजे वाटे ये. चालता पाऊल जेथ पडे, तेथ अपवर्गाची खाणी उघडे, आव्हांडलिया जरी जोडे स्वर्ग सुख. या आत्मबोध प्राप्तीच्या मार्गाची ओळख झाली असता तहान भूक हरपते. या वाटेने जाताना रात्र व दिवस याचे भान राहत नाही. या मार्गाने जात असतात तेथे पाऊल पडेल, तेथे अपवर्गाची म्हणजे मोक्षाची खानच उघडते. आणि या मार्गाचे आचरण करणारा जरी वाट चुकला तरी त्याला स्वर्ग प्राप्ती होते. या मार्गाची साधना भगवान शंकर प्रणीत नाथ संप्रदायातील साधनांच्या द्वारे सोपा व खात्रीशीर झालेला प्राणायाम, ध्यानादी अभ्यास वाया जात नाही, हाच त्याचा भावार्थ. यानंतर आपल्याला हाच भावार्थ समजून घेण्याकरता याच अध्यायातील पुढच्या 2 ओव्या पाहायच्या आहेत. ओवी क्रमांक 441 आणि अध्याय हा 6. ऐके कवती कहे कैसे, जे शतमखा लोक सायासे, ते तो पावे अनायासे कैवल्य कामू. सांप्रत जन्मात स्वरूपावस्था आत्मानंद मिळू न शकलेल्या योग्यांचे मृत्यूनंतरचे कौतुक तू ऐक. जी स्थिती प्राप्त व्हावयास 100 यत्न करणाऱ्या इंद्रालाही सायास पडतात, ती स्थिती ध्यानाभ्यासाने मोक्षाची इच्छा करणाऱ्यास अनायसे मिळते. आणि त्यानंतर ओवी क्रमांक 448 ती अशी आहे. काय म्हणतात माऊली? माऊली असं म्हणतात, ऐसी निज पुण्याची या जोडी, वाढिन्नली सर्व सुखाची कुळवाडी, तिये जन्मे तो सुरवाडी योगच्युतून. अशा रीतीने ज्या कुळात आपल्या पूर्वजन्मातील पुण्याईच्या सोबतीला सर्व सुखाचा व्यापार समृद्ध झाला आहे, म्हणजे सुखे वाढून ठेवलेली आहेत, त्या कुळात तो योगच्युतो म्हणजे मृत्यूमुळे योगाभ्यासात खंड पडला व त्यामुळे मुक्तावस्था प्राप्त न करू शकलेला योगी असा तो पुरुष सुखाने जन्म घेतो. अशा प्रकारे माऊली या ठिकाणी आपल्याला श्रीमता गेह योग भ्रष्ट अभिजायते अशा प्रकारे या अर्धवट ज्याचा अभ्यास राहिला त्याची ही स्थिती सांगतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.